हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यातनी ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. फक्त तुरळक भागातनी काही ठिकाणीच पाऊस झालेला आहे. हं, हं, हं. तर सर आता बरेच शेतकरी मित्र आपल्याला कॉमेंट करत होते, फोनसुद्धा करत होते, की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे थंडीसुद्धा पडायला सुरुवात झाली. पण हो, चांगली थंडी नक्कीच. कधी राहणार? हे ढगाळ वातावरण जे आहे, हे हं, पूर्णतः हं. कधी निघून जाणार? याबद्दल सर शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. हे बघा, महाराष्ट्राच्या चारही विभागाचा वेगवेगळा प्रश्न आहे. हो, आता तुमच्याकडे थंडी जरी जास्त नसली, तर आमच्या मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रात थंडी बऱ्यापैकी पडली आहे. बरोबर सर. आणि शक्यतो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहीतच आहे, की जे काही सायक्लोन आहे, त्याचा पुन्हा टिटवाळा नावाच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेलं आहे. हो, त्यामुळे इकडे श्रीलंका असेल, भारताचाही दक्षिणेकडील भाग असेल, तो बराचसा पूर परिस्थिती हो. उद्भवली आहे, जी मराठवाड्यामध्ये किंवा मागील काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्भवली होती. बरोबर सर. सेम कंडिशन तिथे चालू आहे. हो, पण अद्यापही जो प्रभाव महाराष्ट्रावरती दिसायला पाहिजे होता, तेवढा तो दिसत नाहीये. हो. आणि त्यामुळे हे सारवल्यासारखं खवल्याचं आभाळ, थोडं लालसर होणं, त्याचे अनेक प्रकार पाहायला मिळणं, ह्या गोष्टी चालणारच आहेत. बरोबर. पण थंडीसुद्धा आता 1 तारखेपासून परत पूर्ववत होणार आहे. बऱ्यापैकी असणार आहे. हं. म्हणजे जी हिवाळ्यामध्ये नॉर्मली राहते, ती अशी थंडी आपल्याला 1 तारखेला आजच्या संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हां, ठीक आहे. हां. हां. आणि विषय असा पण येतोय, की हे जे वातावरण आहे, हे 4 दिवसच क्लॅरिटी दाखवणार आहे. हो, त्यानंतर 5-6 डिसेंबरला परत डब्ल्यू-डीचं ढगाळ वातावरण असणार आहे. हो. हं. हं. जे उत्तरेकडील ढगांची गर्दी महाराष्ट्राकडे किंवा छत्तीसगडकडे क्रॉस करते. ते पश्चिमी विक्षोभ जो आहे, ज्याला डब्ल्यू-डी म्हणतात, तो बरोबर. परत महाराष्ट्रामध्ये आगमन करतो आणि त्यामुळे 4 दिवस तरी परत सूर्यदर्शन कमी होणं, सोलर सिस्टम कमी चालणं, जे आपण वारंवार बोलतोय. कारण की हो, त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये सोलरचा बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे. हो. तर ते कमी होणं. त्यामुळे तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना, त्या आता 2, 3, 4 डिसेंबरच्या कालखंडामध्ये फास्टली करून घ्या. हां. आणि ज्या शेतकऱ्यांना समजा धुळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम वाटतोच, अशाच शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे. विनाकारण सगळ्यांनाच हा सल्ला देत नाहीये, बरोबर. की तुम्हाला धुळीपासून जर काही गोष्टी द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा अजूनही काही क्रिटिकल पिकं आहेत, त्यांना थोडीसुद्धा धुळी सहन होत नाही. हो. अशा शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन करायचं असेल, तर 5 तारखेच्या आतमध्ये 4-5 डिसेंबरच्या हिशोबामध्ये करून घ्या. पुढे ही बरोबर. धुळी आहे. हो. डब्ल्यूडीची धुळी आहे. हं, हं. त्याचे इफेक्टही नंतर जाणवतील. हां. आणि हे बघा, गहू पीक आता सध्या बऱ्याच जणांचं तेजीमध्ये आहे. हो, तर याला सुद्धा परिणाम करणाऱ्या बुडक्या होऊ शकतात काही पिकांच्या. हो. आता बरेचसे पीक जर आपण तुम्ही पाहायला गेलं तर जी तग पाहिजे, जी रांगामध्ये रग पाहिजे पिकांच्या गव्हाच्या, ती पण दिसत नाहीये. त्यामुळे याला इमामॅक्टिन सारख्या फवारणीची गरज आहे. ती पण करून घ्या. तर अशा गोष्टी आहे. पावसाची शक्यता डिसेंबर महिन्याच्या ह्या दोन्ही आठवड्यामध्ये नाहीये. हं, हं. डब्ल्यू-डीमुळे जर झालाच तो किरकोळ आपोआप समजायचा आहे. 1-2 गावखेड्यांना तो पारीक-सारीक शितोड्यांचा प्रादुर्भाव दिसतो मला त्याच्यामध्ये सुद्धा, पण एवढाही नाहीये. हं, जे हं. आपल्याला मागील नोव्हेंबरमध्ये स्पष्टपणे दिसला होता. हो, त्याची इन्सेंटिव्ह कमी झाली. याची पण इन्सेंटिव्ह कमी होईल. असं काही चित्र स्पष्टपणे दिसत नाही 15 ते 14 तारखेपर्यंत. बरोबर. आणि हं. सर WDचा जर पाऊस झाला, तर मग त्याच्यामध्ये गारपिटीची शक्यता असते. तर मग तसं काही होणार का समजा? 100% डब्ल्यूचा काही सोपा पाऊस नाहीये. तो अवकाळीपेक्षाही अवकाळी मानला जातोय. 2023चं चित्र आपण पाहिलं, तर त्यामध्ये एका रात्रीमध्ये पूर्ण विदर्भ, हो, मराठवाडा आणि खानदेश वाहुनी पाऊस केला होता त्याने. बरोबर सर. तर अशा शक्यता सध्या तर नाहीये. पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मागे जो काही आपण लाईव्ह घेतला होता 2 दिवसापूर्वी, हो, त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय, की असे प्रकार मार्च आणि फेब्रुवारीमध्ये घडण्याची शक्यता दाट आहे. पण हो. आता काय झालंय, की शेतकरी त्या महिन्यात येणार आहे. त्यामुळे आज पिकाचं नियोजन बदलतोय. त्यामुळे नियोजन बदलू नका. सगळ्यांकडे ही प्रक्रिया घडत नाहीये किंवा बरोबर. सगळ्यांचंच नुकसान होईल असं सुद्धा काही नाही. ती 10 ते 5% प्रमाणे चालणारं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करू नका. बघूयात पुढे कुठला जिल्हा त्याच्यामधनं घेतला जातोय किंवा कुठला वगळला जातोय. पण सध्या आज जर सांगायचं मला जिल्ह्याबाबतीत तितकी प्राकर्षी नसते. बरोबर कोणी सर. जरी सांगत असेल की जालन्याला आहे, तर कोणी जरी सांगत असेल तर संभाजीनगरला आहे, तर ते जिल्हे कदाचित नसू शकतात. आणि यामागे 10 वर्ष जर रेकॉर्ड काढला तर छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांचा समावेश कन्नड, सिल्लोड इकडे भोकरदन, जाफराबाद हे प्रमाण जास्त घेतलं जातंय. हो, आंबटच्या तुलनेत, घनसावंगीच्या तुलनेत तेवढा नसतो. म्हणजे एक उदाहरणार्थासाठी सांगितलंय. त्यामुळे ह्या लोकांनी तरी पिकांचं नियोजन बदलू नका. यंदा पाऊस चांगला आहे, पिकं चांगली येतील. जे करता आपल्याला मागील वर्षाचा नुकसानीचा काढायचा असेल मागील महिन्यातल्या, तर ही संधी आहे, करून घ्या. पुढे जर पाऊस 10 ते 20% कमी होणार आहे. थोडं तरसावणार आहे पुढच्या वर्षी पाऊस आपल्याला विहिरीचे पाणी भरवणं वगैरे गोष्टी. हो. आणि इतकाही कमी नाहीये. 2024 सुद्धा मस्त गेलं होतं. तितका पाऊस आहे.
हो. पण त्यामध्ये बरेचशे शेतकऱ्यांना ह्या वर्षीसारखा पाऊस नव्हता. त्यामुळे त्यांना ती नाराजी वाटेल. बरोबर. त्यामुळे कंडिशन अशी आहे, की पुढच्या वर्षीचा पाऊस हा नॉर्मलीच आहे. हो. बरं सर, हं, तुम्ही 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली होती, की 2026 मध्ये पाऊस तरसवणार. तर हं, त्याबद्दल हं. काय सर सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना थोडक्यात? त्यामध्ये सरळ सांगितले, तरसवणार याचा अर्थ दुष्काळ नाहीये. पहिली हो, गोष्ट ही समजून घ्या. हो. आणि थोडा तरसवणार, हे बघा, थोडा तरसवणार म्हणजे आपण बघितलं गेल्या वर्षी सुद्धा पेरण्या मागे-पुढे होणं, काही मराठवाड्यातल्या पेरण्या व्यवस्थित होणं, पश्चिम महाराष्ट्र ग्रस्त प्रणाली विकसित होणं. यावर्षी ग्रस्त प्रणाली झालीच नाहीये. नाही. ठीक आहे. 1 बरोबर. पॉइंट, 2 पॉइंटनुसार पण शेवटपर्यंत तो भाग घेतलेलाच आहे. हो. तर हे पुढच्या वर्षी काय होणार आहे, ती पर्सेंटेजमध्ये वाढ होणार आहे. हं, हं. एखादा कोपरा घेतला, ह्या साईडने गेला, त्या साईडने गेला. ही जी काही प्रणाली चालायची ती पुढच्या वर्षी स्पष्टपणे 2026 मध्ये दिसते आहे. हां, हां. आणि सरळ-सरळ सांगतो, अशा गोष्टीमुळे आपलं कुणाचं भारी तत्त्वावर शेत करणं, बटाईने करणं हे करू नका. पावसाळा खूप चांगला आहे. पण सांगायचं तात्पर्य असं येतंय, की बरेचसे जण काय करतात, की उन्हाळ्यामध्येच आपलं शेततळ स्टॉक करून ठेवलं असतं. हे गोष्टी करू नका. स्टॉक राहू द्याच, उपसून ठेवू नका. कारण की थोडा जरी लांबला ना पाऊस ते कामी येईल तुम्हाला. बरोबर. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं चारा पिके. हो. चारा तुम्ही जितकं शक्य होईल तितकं करण्याची प्रयत्न करा. पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी काय झालंय, तेलंगणाकडनं मान्सूनचा भर जास्त राहिला. एक्झॅक्टली पूर्वेकडनं येणाऱ्या पावसाचं प्रमाण जास्त राहिलं. तर बरोबर. हे प्रमाण डायरेक्टली मायनस होतंय पुढच्या वर्षी. हे हं, माझं हं. सांगण्याचं तात्पर्य आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून पहा, ज्या दृष्टिकोनातून तुम्ही 2024ला बघितलं होतं. बरोबर. हं, बरोबर आहे सर. आणि सर हं, तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही अंदाज दिले ते 100% सुद्धा खरे ठरलेले आहे आणि हं. शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा तुमच्यावरती 100% आहे. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक यू दादा.